मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. पप्पूची ॲडमिशन, एका साहस कथेचा चित्तथरारक वृत्तांत. लेखिका दीपाली साठे. वाचन सौ अनुराधा विनायक गटणे. सेंट थॉम्सन हायस्कूल. भव्य पाटी दिसली नि मी सुस्कारा सोडला. शेवटी एकदाची शाळा आली म्हणायची. मी पायपिटीनी अगदी थकून गेले होते. उन्हाने जीव घामाघूम झाला होता. तहानेनी घशाला शोष पडला होता. पण शाळेची पाटी दिसली नि मला अत्यानंद झाला. उडी मारायचीच तेवढी मी बाकी ठेवली म्हणाना. सारे श्रम क्षणात विसरले. आज कुठल्या मुहूर्तावर मी घरातून निघाले कोण जाणे. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणतात ना, त्यातली घत झाली होती. आमचा पप्पू म्हणजे माय वन अँड ओनली सन मास्टर राजीव साठे गेल्या महिन्यातच चक्क 3 वर्षाचा झाला होता. सध्याच्या जमान्यातलं म्हणजे त्याचं शालेय प्रवेश वय परफेक्ट झालं होतं. तेव्हा आईबाप या नात्याने त्याला शाळेत दाखल करणं हे आमचं पवित्र कर्तव्य होतं. पण हल्लीच्या जमान्यात नि त्यातल्या त्यात मुंबईसारख्या ठिकाणी आईबापांची दोघांचीही अनेक कर्तव्य आमच्यासारख्या नोकरी न करणाऱ्या आईला एकटीलाच पार पाडावी लागतात ना. घर एका टोकाला नि पोटोबा म्हणजे ऑफिस दुसऱ्या टोकाला. तेव्हाही बाबा कंपनी अख्खा दिवस घराबाहेरच. बाकी या बाबा मंडळींना पैशाचं पाकीट पुढे करण्याव्यतिरिक्त उपयोग शून्य. साहजिकच पप्पूच्या शाळा प्रवेशाच्या मोहिमेवर अस्मादिकांनाच निघावं लागलं. खरं तर हा जानेवारी महिना. पप्पूला ॲडमिशन हवी होती येणाऱ्या जूनपासून. पण हल्ली सगळीच तंत्र बिघडली आहेत ना. जूनसाठी जानेवारीतच ॲडमिशन घ्यायची म्हणे. म्हटलं ठीक आहे, घेऊया. रोज आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं होतं माझं. शेवटी मी आज अगदी पक्का निश्चय केला. प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही आज दाद द्यायची नाही. इन एनी केस पप्पूचा ज्युनियर KG ॲडमिशनचा फॉर्म आणायचाच नि तोही सेंट थॉम्सनचाच. कुठल्या मुहूर्तावर मी निश्चय केला असं झालं होतं मला. घरातून निघाल्यापासून वैताग सुरू झाला होता. घरातून निघताना मी ऐटीत होते. हो, आपल्याला काय कमी आहे. आपल्या घटकाभर मालकीच्या होणाऱ्या काळ्या पिवळ्या हजारो कारचं अनेक वचन हो रस्त्यावर धावत असतात की. हात करायचा अवकाश, 2 मिनिटात शाळेशी हजर. पण आज काय आश्चर्य. हळूहळू चालत मी फरलांगभर पुढे आले तर रस्त्यावर एकही टॅक्सी दिसेना. एरवी मेल्या इतक्या सुळसुळतात. तेवढ्यात एक टॅक्सी दिसली. पण हाय, लाल झेंडा टॅक्सीवर दिसला आणि पाठीमागून हातात कसलासा बोर्ड घेतलेली बरीचशी माणसं चालली होती. छान, मी मनात म्हटलं, संप करायला ह्यांना आजचाच दिवस बरा सापडला. चरफडत मी बस स्टॉपवर आले. तो स्टॉपला दुथडी भरून वाहणाऱ्या गंगेचं स्वरूप आलं होतं. क्यूची सुरुवात नि शेवट काही उमगतच नव्हता. नि उंदरावर दबा भरून राहणाऱ्या मांजरीसारखे लोक पवित्र्यात उभे होते बससाठी. म्हटलं आपलं हे काम नव्हे. मग मी ठरवलं चक्क लेफ्ट राईट करत शाळा गाठायची. हो, त्यांनाही संध्याकाळी ऐटीत सांगता येईल की आज मी चक्क 2 मैल चालले नि तीही उन्हात. नुसत्या कल्पनेनीच माझ्या अंगात उत्साह संचारला. त्या भरातच मी पदयात्रा सुरू केली. पण एरवी टॅक्सीतून या इथेच वाटणारी शाळा आज जशी दूर पळत होती नि मी रडकुंडीला येत होते. घामाघूम झाले होते. सेंट थॉम्सन हायस्कूल हा बोर्ड दिसला. तेनसिंगला एव्हरेस्ट दिसल्यावर काय वाटलं असेल याची एक्झॅक्ट आयडिया मला त्याच क्षणी आली. क्षणभर मी गेटपाशी उभी राहिले विसाव्यासाठी आणि शाळेचा आवार बघून चकितच झाले. किती स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं सगळं.
गेटच्या दुतर्फा लावलेली उंच सुरूची झाडं, त्याच्यापुढे नीटसपणे कुंड्यातून मांडलेली तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं, डावीकडे असलेलं भलं मोठं पटांगण आणि उजवीकडे असलेली शाळेची भव्य दगडी इमारत. सगळीकडे स्वच्छता, टापटीप. मुख्य बिल्डिंगपुढे बारीक वाळू पसरलेली होती. डावीकडे ध्वजासाठी उंच खांब रोवलेला होता आणि त्याभोवती विटा रचलेल्या होत्या. एवढ्यात खाड खाड आवाज आले. मी दचकून बघितलं. उजवीकडील कॅरिडॉरमधून अप टू डेट पोशाख घातलेली मुलं रांगेनी मैदानाच्या दिशेने चालली होती. मला त्या मुलांचं कौतुक वाटलं आणि माझा निश्चय पक्का झाला. माझ्या पप्पूला ह्याच ऐटदार शाळेत घालायचा. क्या काम है? कोणीतरी वस्कन ओरडलं. माझ्या अंदाजाप्रमाणे तो शाळेचा वॉचमनच होता. स्कूल ऑफिस में थोडा काम है, मी बिचकतच म्हटलं. हां, वो बाजू जाओ. त्यांनी हात दाखवला. त्या बाजूला ऑफिस अशी पाटी होती. मी लगबगीने ऑफिसकडे गेले. दाराजवळच एका टेबलाशी टायपिंग करत एक माणूस बसला होता. मी त्यालाच विचारायचं ठरवलं. एक्सक्यूज मी, वेअर कॅन आय गेट ॲडमिशन फॉर्म फॉर ज्युनियर KG प्लीज? तो माणूस आपलं टायपिंग थांबवून आव असून माझ्याकडे बघत राहिला. मला जरा चमत्कारिकच वाटलं. हा बहिरा आहे की काय? असा काय बघतोय? मी परत हिंदीत त्याला विचारलं. देखिए, आप बता सकते हैं क्या ॲडमिशन फॉर्म कहाँ मिलते हैं? आता त्याने वाचलेला आ मिटला आणि परत उघडून तो खो खो हसू लागला. मी भडकलेच. त्याच्याकडे रागाने पाहिलं तरी आपलं हसणं थांबवून त्यांनी विचारलं, आर यू न्यू कमर इन बॉम्बे? त्याच्या प्रश्नाने मी चमकले. म्हणजे इतकी बावळट दिसत होती की काय मी? काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी परत विचारलं, मैडम आप बम्बई में नहीं है क्या? नहीं तो 6 साल से मैं यहाँ रहती हूँ, मी जरा अटीतच उत्तरले. तो अजब है, इतने साल हुए और आप स्कूल एडमिशन प्रोसेस नहीं जानती? त्यांनी खांदे उडवले. इसमें अजीब सा कुछ नहीं जी, ये तो मेरा फर्स्ट लड़का स्कूल में जाने वाला है, मैं कुछ नहीं जानती एडमिशन के बारे में. देखिए मैडम, कल सुबह आपको इधर लाइन लगाने पड़ेगी फॉर्म के लिए. ठीक 8 बजे हम शुरू करेंगे फॉर्म देना. नी त्यानं ठकठक सुरू केलं मशीनवर. आमचा पप्पू 2 दिवस माझ्या ताईकडे म्हणजे त्याच्या मावशीकडे राहायला गेला होता. तेव्हा नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून हे 8ला बाहेर पडल्यावर मी पण पाठोपाठ खाली उतरले सेंट थॉम्सनमध्ये जाण्यासाठी. कुठे चाललात हो घाईनं? कुलकर्णींबाई मांजरीसारखी आडवी आली. मी चरफडतच म्हटलं, अहो दुसरीकडे कुठे जाणार, सध्या पप्पूच्या ॲडमिशनची धावपळ. खरंच मिसेस साठे, काल मी ऐकलं हां, तुम्ही म्हणे सेंट थॉम्सन हायस्कूलमध्ये गेला होतात. ही बया म्हणजे हेराचा बाप, आय मीन आई, माताजी. कोण कुठे जातं, कोणाकडे कधी पाहुणे आले, कोणाचं नंडेशी पटत नाही, कोणाचा नवरा पितो, सगळ्या बातम्या हिच्या पर्समध्ये तयार. हेरगिरीचं चांगलं अवॉर्ड नक्की मिळवेल ही बया. काल खरं तर किती गुपचूप गेले होते मी, पण हिला कसं कळलं तीच जाणे. पण मी म्हणते मिसेस साठे, तुम्ही एवढी कोसावरची शाळा कशाला हो शोधली पप्पूसाठी? ही आपल्या जवळची काय वाईट आहे? कुलकर्णी मला सोडायला तयार नव्हती. ती मराठी मीडियमची आहे हो. आम्ही चमकून आवाजाच्या दिशेने पाहिलं. वरच्या बाल्कनीतून रिसबुडीन बाई बोलत होत्या, म्हणजे मघापासून उभी असणार बाई. अगो बाई, आपल्या मायबोलीला ई म्हणता? कमाल आहे हो तुमची रिसबूड. आमची प्रभा त्याच शाळेतून फर्स्ट क्लास मॅट्रिक झाली ना, इथे कुलकर्णीबाई. त्या दोघींची झुंज लागलेली पाहून मी हळूच सटकले. चांगला 15 मिनटं वेळ खाल्ला होता त्या हेरबाईनं. आज सुदैवानं टॅक्सीज मात्र चालू होत्या. टॅक्सी ड्रायव्हरनी शाळेच्या अलीकडेच चांगली फरलांगावर गाडी थांबवली. अरे स्कूल के गेट में लो ना टॅक्सी, मी म्हटलं. बाईजी, आपको फराम मागता है ना? मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. हा काय ज्योतिषी वगैरे आहे की काय? देखिए,
ये जो लाइन है ना वो फराम की है. अभी 2 गिराईक को इधर ही छोडा मैंने. मी अवाक होऊन बघितलं. खरंच क्यू दिसत होता. मी पटकन खाली उतरले आणि जरा क्यूमध्ये उभी राहते की नाही तोच माझ्या पाठोपाठ 5-6 माणसं लाईनीत येऊन उभी राहिली. मी वाकून पुढच्या क्यूचा अंदाज घेतला. 500-600 माणसं सहजच माझ्यापुढे असावीत. बाई गं, माझ्या तोंडून जरा जोरातच गेलं असणार, कारण पुढचा माणूस मागे बघून म्हणाला, तुम्ही महाराष्ट्रीयन का? मी मान डोलावली. मी पण. तो म्हणाला, इथे महाराष्ट्रीयन तुरळकच आहेत क्यूमध्ये. बाकी आपण उशिरा येण्यात फार चूक केली हो. अहो, मग आम्ही पुढच्या नंबराला विचारून आलो. तो पहाटे 4 वाजता आला म्हणे. आता बोला. अगं बाई, खरंच? मग आता आपल्याला फॉर्म मिळणार की नाही? बघायचं आपलं लक. कालचा टायपिस्ट माझ्याकडे तसा का बघत होता याचा मला उलगडा झाला. खरंच ॲडमिशन प्रोसेस मला अजिबात माहीत नव्हता. पण मेल्याने काल सांगितलं असतं की पहाटे 4ला यावं लागेल तर काही बिघडलं असतं. पण आता वैतागून काय उपयोग होता. 9 वाजले नि फॉर्म द्यायला सुरुवात झाली. मुंगीच्या पावलाने लाईन पुढे सरकत होती. 10 वाजले तेव्हा मी फक्त फुटभर पुढे सरकू शकले होते. ऊन वाढत होतं, पायाला रग लागली होती. या प्रोसेसची काहीच कल्पना नसल्याने घाईघाईत फक्त कपभर चहा घेऊन मी निघाले होते. तहानही लागली होती. एवढ्यात कोल्ड्रिंकचं खोकं घेऊन 2-3 पोरं म्हणजे हॉटेल बॉईज आली. क्यूमधले सगळेच तहानलेले, भुकेले. त्यांच्याजवळची कोल्ड्रिंक भराभर संपू लागली. मी मनात म्हटलं, जवळच्या एखाद्या डोकेबाज हॉटेलवाल्यांनी छान धंदा केला नाज. मी त्या पोऱ्याला हाक मारली. त्याला पैसे देताना त्याच्या शर्टच्या खिशाकडे लक्ष गेलं. तिथे एक छोटीशी नेमप्लेट होती, सेंट थॉम्सन स्कूल कॅन्टीन. छान, पालकांना छान लुटत होते तर. एनिवे, कोल्ड्रिंक घेतल्यावर जरा हुशारी वाटली खरी. आणखी तास तसाच गेला. अजून फुटभर प्रगती झाली होती आणि अचानक पुढच्या माणसांनी रांग सोडली. सारेजण पुढे जाऊ लागले. मी भांबावून गेले. मागची माणसं पण पुढे धावू लागली. एकच गोंगाट झाला. तो मघाचा मराठी माणूस मी शोधू लागले. काय झालं ते मला समजलंच नव्हतं. तेवढ्यात लाऊडस्पीकरचा आवाज आला. मी कान टवकारले. अनाऊन्समेंट झाली. लेडीज अँड जेंटलमॅन, वी आर व्हेरी सॉरी टू इन्फॉर्म यू दॅट अवर कोटा ऑफ फॉर्म्स इज फिनिश्ड. प्लीज एक्सक्यूज अस. थँक्यू. मी तर मटकन खालीच बसणार होते, पण आजूबाजूचं सोफॅस्टिकेटेड वातावरण बघून तशीच नेटाने उभी राहिले. तेवढ्यात तो मगाचाच मराठी माणूस दिसला. लगबगीने तिकडे जात मी विचारलं, आता काय करायचं हो? आता ह्या शाळेत चान्स नाही. त्याचा स्वरही माझ्याप्रमाणेच हताश होता. माझा दुसरा प्रेफरन्स जॉन डिस्कोला आहे. आता तिथे जाऊन त्यांची तारीख विचारायची. कुठेशी काय हो जॉन डिस्को? इथून बरीच लांब. छे हो, मागच्याच चौकात. येताय का तिकडे? बरं चला, मी म्हटलं. कोण कुठला अनोळखी माणूस, पण आता जसा नातेवाईक वाटत होता. समदुःखी होतो ना आम्ही. सुदैवाने जॉन डिस्कोत 2 दिवसानंतर फॉर्म इश्यू करणार होते. चौकशी करून परत फिरताना गेटपाशीच आमच्या क्लबमधल्या मिसेस ब्रिगेन्झा भेटल्या. आणि त्यांनी दिलेली माहिती ऐकून परत मटकन बसावंसं वाटलं मला. या शाळेच्या वयाच्या अटीपेक्षा पप्पूचं वय 1 महिना जास्त भरत होतं. पण परत मिसेस ब्रिगेन्झा माझ्याबरोबर ऑफिसमध्ये आल्या. त्यांची कोणी नातेवाईक तिथे क्लार्क होती म्हणे. तिने सांगितलेलं ऐकून तर मी आणखीनच चक्रावले. तिनं गोड आवाजात मला समजावलं, तुझा नवरा प्रायव्हेट फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, तेव्हा शाळेच्या नव्या बिल्डिंगसाठी 2-3 हजार डोनेशन देणं तुला काहीच जड नाही. नि मग शाळा पण वयाची अट तुझ्यासाठी दयाबुद्धीने शिथिल करेल. एक आवंढा गिळून मी त्यांच्या दयाबुद्धीला नमस्कार केला आणि बाहेर पडले. 5-6 तासांचा खुर्दा पडल्यावर मी हात हलवत निराश मनाने घरी आले.
गेटपासून धावतच लिफ्टपर्यंत आले. हो, नाही तर उगाच ती हेर बया नको भेटायला. भेटली तर बया म्हणेल, आता नाक मुठीत घेऊन घाला हो मराठी मीडियमला. आता कुठली चांगली शाळा शोधावी असा गहन विचार पडला. शाळा चांगली हवी होती नि तशी फार लांबही नको होती. एवढ्यात फोन वाजला. मिसेस ब्रिगेन्झाच बोलत होत्या. सेंट माईक कॉन्व्हेंट चांगलं असून दुसऱ्या दिवशीच ते फॉर्म्स इश्यू करणार होते. मिसेस ब्रिगेन्झाला मी मनापासून थँक्स दिले आणि ठरवलं उद्या यांना रजा घ्यायला लावायची नि पहाटे 4 वाजता शाळेत पिटाळायचं. हो, पप्पू काही माझ्या एकटीचा मुलगा नाही. बाप म्हणून त्यांनाही थोड्याशा खस्ता खायला हव्यातच. शिवाय त्यांना रिलीव्ह करायला 9 वाजता मी गेलेच असते. पण कुठलं आमचं नशीब एवढं बलवत्तर. यांना टेलिपथीने माझ्या मनातल्या बेताची कुणकुण लागली असावी, कारण यांचा मला फोन आला. हे बघ, माझी टुरिंग बॅग भरून ठेव. एअर पिलो ठेवायला विसरू नकोस हां. रात्री 8च्या फ्लाईटने मला मद्रासला जायचं आहे. अर्जंट काम आहे. मी संध्याकाळी 6ला घरी येतो, मग सविस्तर सांगेन. मी रागाने रिसिव्हर आपटला. कर्म माझं, म्हणजे उद्या माझीच चांगली खरडपट्टी निघणार. हे आपले मजेत मद्रासची हवा खात. एवढं मात्र नशीब की माझी बहीण मुंबईतच राहते नि पप्पूला तिचा चांगलाच लळा आहे. मी ताईला फोन केला आणि सर्व हकीकत सांगून पप्पूला 2 दिवस तिच्याकडेच ठेवून घ्यायला सांगितलं. म्हणजे निदान माझ्याबरोबर पप्पूची फरफट व्हायला नको. मागच्या अनुभवाने शहाणी होऊन भल्या पहाटे उठून 4 वाजताच सेंट माईक गाठलं. आता सेंट थॉम्सनचं रम्य आवार, मोठं पटांगण वगैरे सर्व विसरायला हवं होतं. अध्ययनात उत्तम असणारी शाळा बघायची, बस एवढीच अट. सेंट माईक त्याबाबत आदर्श होती म्हणे. तेव्हा पहाटे 4 वाजता मी शाळेत पोचले. मला वाटलं होतं माझाच नंबर पहिला असणार, पण बघते तो काय, माझ्या आधी 50 माणसं उभी होती. मी हतबुद्ध झाले. माझ्या पुढे उभ्या असणाऱ्या पारशी बाईला मी विचारलं, काय हो, काही फॉर्म मिळण्याची आशा आहे का? तेव्हा ती तात्काळ उत्तरली, व्हाय नॉट, दे इश्यू 1000 फॉर्म्स. त्याबरोबर मला अगदी धन्य वाटलं. 4 तासांच्या प्रतीक्षेनंतर 1 रुपया फॉर्म फी भरून मला फॉर्म मिळाला एकदाचा. मी अर्धा सुस्कारा सोडला. हो, अर्धाच, कारण उरलेला अर्धा सुस्कारा दुसऱ्या दिवसासाठी रिझर्व ठेवला होता. कारण हा मिळालेला फॉर्म भरून परत करण्यासाठी उद्या सकाळी पुन्हा क्यू लावायचा होता. परतताना एक गुजराती बाई बडबडत होती, मुआने 1000 रुपया खाली फॉर्मना જ મળ્યા, એટલે જે લોકોએ 150 જગાની માટે 1000 फॉर्म काढ्या. दुसऱ्या दिवशी अवघी 1.5 तासच लाईन लावावी लागली आणि शाळेने आमच्याकडून फॉर्म स्वीकारला. आता म्हणे 2 दिवसांनी शाळेचा नोटीस बोर्ड बघायचा आणि ज्या मुलांची नावं तिथे असतील त्यांना आईबरोबर इंटरव्ह्यूसाठी बोलावणार होते. नशीब आईबरोबर, नाहीतर यांच्या मद्रास टूरमुळे ही ॲडमिशन गेली असती. 2 दिवसांनी पप्पूला घेऊन शाळेत गेले नोटीस बोर्ड बघायला. पप्पूचं नाव बोर्डावर होतं, राजीव साठे. चला, इथपर्यंत बाजी जिंकली होती. पप्पूला घेऊन लगेच तशीच दुकानात गेले. खास इंटरव्ह्यूसाठी 80 रुपयाचा छानपैकी ड्रेस घेतला. मग पप्पूने नव्या बुटांसाठी हट्ट केला. सॉक्स आणि बूट 50चे झाले. मग मीही माझ्यासाठी मस्तपैकी नवीन फॅशनची साडी घेऊन टाकली. हो, एवढा त्रास काढायचा तर थोडं कमिशन हवंच. इंटरव्ह्यूला नेताना पप्पूला खूप पढवलं होतं. त्याच्या शर्ट पॅन्टचा रंग, माझ्या साडीचा रंग सगळं त्याच्याकडून घोकून घेतलं होतं. आधी आमचा पप्पू तसा स्मार्ट. 3 वर्षाच्या मानानं हिंदी आणि इंग्लिश भाषा तो बऱ्याच चांगल्या बोलायचा. आमची कॉलनी कॉस्मोपॉलिटन लोकांची. महाराष्ट्रीयन आम्ही 3-4च. त्यामुळे साहजिकच सर्व मुलं कॉमन भाषा म्हणून इंग्लिश आणि हिंदी वापरत. त्यात पहिल्यापासून इंग्लिश मीडियमला पप्पूला घालायचं आमचं नक्की ठरलेलं होतं. त्यामुळे आम्ही दोघेही त्याच्याशी बोलताना इंग्लिश वर्ड्स खूपच यूज करत होतो. या वाक्यावरून तुम्हाला त्याची कल्पना आलीच असेल.
त्यामुळे माझ्या मते पप्पू इंटरव्ह्यूला सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकला असता. पण इंटरव्ह्यू झाल्यावर मात्र मला वाटलं की यापेक्षा त्याला इंग्लिश येत नसतं तर बरं झालं असतं. त्याचं काय झालं, आम्ही दोघं म्हणजे मी आणि पप्पू इंटरव्ह्यूला गेलो. मीच जाम घाबरले होते, माझी परीक्षा असल्यागत. जानेवारी महिना होता, म्हणजे मुंबईत तसा थंडीचाच मानतात. पण मला मात्र घाम फुटला होता. पप्पू मात्र मजेत होता आणि शिळेवर खाई के पान बनारसवाला म्हणत होता. मी पप्पूला दटावलं. लगेच पप्पू म्हणाला, मग कॅडबरी देशील? तरच थांबवीन शिट्टी वाजवायचा. सांग ना, देशील कॅडबरी? असं वाटलं कार्ट्याला एक धपाटा मारावा. पण मग पप्पूनं नक्कीच बोकाड पसरलं असतं आणि इंटरव्ह्यूचा बट्ट्या बोळ झाला असता. मी असहाय्यपणे म्हटलं, देईन हं बाळा. खरं तर गधडा म्हणायचं होतं. गेले 2 दिवस पप्पू मला असंच लुटत होता. तू इंटरव्ह्यूला असं कर, तसा वाग, किंवा रंग, पक्षी, नंबर्स वगैरे सर्व काही मी त्याला शिकवायला गेले की कोकपासून उडणाऱ्या हेलिकॉप्टरपर्यंत खेळण्यातलं मागत होता. हे नशीब माझं. तो मागणी करत होता. मी मुकाट्याने सारं कबूल करत होते. म्हणून आत्तासुद्धा माझ्या आवाजावर शक्यतो काबू ठेवून मी देईन हं बाळा असं म्हटलं. पण शेवटी आमचा ओव्हर स्मार्ट पप्पूने धमाल केलीच. मला अगदी ओशाळल्यासारखं झालं. आमच्या नावाचा पुकारा झाल्यावर आम्ही आत गेलो. एक अकाली केस पिकलेला गृहस्थ पांढरा झगा घालून टेबलामागे बसला होता. आत गेल्यावर पप्पूने अगदी सहजपणे स्मित केलं आणि फादरला गुड मॉर्निंग केलं. मला पप्पूच्या धिटाईचं आश्चर्य वाटलं. मी मात्र भांबावून गेले होते. प्रथम नाव वगैरे प्राथमिक प्रश्न झाल्यावर फादरनी दाताचा रंग विचारला. व्हाईट. पप्पू तात्काळ उद्गारला. मग फादरनी विचारलं, डू यू नो द कलर ऑफ हेअर? पप्पूने क्षणभर फादरच्या केसांकडे नजर टाकली आणि उत्तरला, व्हाईट. नी लगेच पुढे म्हणाला, अंकल यू कलर युअर हेअर, मेक इट ब्लॅक. पप्पूच्या वक्तव्याने मी सर्द झाले. आता हा फादर आम्हाला हकलणार. पप्पूला रट्टा मारायला मी हात पण उगारला. पण फादर मनपूर्वक हसला आणि पप्पूच्या पाठीवर थोपटून म्हणाला, यू आर व्हेरी स्मार्ट बॉय. ओके, गुड डे. मी फादरकडे केविलवाणं बघितलं, पण त्याचं लक्षच नव्हतं. फादरच्या टेबलावर प्लास्टिकची फळं, पक्षी, चित्र कितीतरी होतं. पण फादरनी पप्पूला एकही प्रश्न विचारला नव्हता. नुसतं गुड डे म्हणून आम्हाला कटवलं. घरी आल्यावर पप्पूला मी जाम बडवला. आता सेंट माईकची आशा सोडायला हवी होती आणि पप्पूला जवळच्या मराठी मीडियम शाळेतच घालायला हवा होता. सगळ्या बायकांनी मला बॅकवर्ड ठरवलं असतं. कॉलनीत माझं नाक खाली आलं असतं. हेरबाईचा विजय झाला असता. नुसत्या विचारानं मी हैराण झाले. पप्पू मात्र मजेत खेळायला निघून गेला होता. मला जरी आशा वाटत नव्हती तरी राहवलं नाही म्हणून 2 दिवसांनी शाळेत गेले बोर्ड वाचायला. नाव असतं म्हणजे अजून 2 दिवस क्यूची आराधना करावी लागली असती. एक दिवस तो बी फॉर्म कलेक्ट करायला आणि दुसऱ्या दिवशी तो भरून सबमिट करायला. शाळेत गेले तो नोटीस बोर्डासमोर ही गर्दी. सगळी डोकीच डोकी. बोर्डावरचं एक अक्षर दिसेल ते शपथ. टाचा उंचावणं, उड्या मारणं वगैरे बरेच प्रकार केले, पण एकही यशस्वी होईना. शेवटी झाशीच्या राणीला स्मरून गर्दीत मुसंडी मारली. दोन्ही हातांच्या कोपरांचा शस्त्रासारखा उपयोग करून शेवटी बोर्ड गाठला. काही क्षणांनी नाव दिसलं, राजीव साठे. 4-5 वेळा परत परत वाचलं. वाह, धन्य वाटलं. फादर जरा स्पोर्ट होता मनाने, म्हणून त्यानं माझ्या कार्ट्याला क्षमा केली म्हणायची. मोठ्या समाधानाने मी गरकन वळले गर्दीच्या बाहेर पडण्यासाठी. पण माझं समाधान क्षणिक ठरलं. गर्दीत एक गृहस्थ ओरडून दुसऱ्याला विचारत होता, काय रे, राजीव साठे नाव आहे का? कुणीतरी ओरडलं, आहे रे, आहे. मी कान टवकारले.
माझ्या पप्पूबद्दल हे काय चाललंय? अरे शंकर, पण तुझं नाव नाही मध्ये, नुसतंच राजीव साठे आहे. असू दे रे, मधलं लिहायला विसरले असतील. मी मूकस्तंभासारखी उभी राहिले. क्षणभराने माझी विचारशक्ती चालू झाली. म्हणजे 2 राजीव साठे आहेत यादीत, आणि ह्याची त्या दुसऱ्या माणसालाही कल्पना नाही. मी धावत शाळेचं ऑफिस गाठलं. काय हो, बोर्डावर राजीव साठे नाव आहे, त्याच्यामधलं नाव तुम्ही का नाही लिहिलं? निदान मला सांगता का मधलं नाव? क्लार्क झटकन म्हणाला, मला काय विचारता? 200 मुलांची नावं आहेत बोर्डावर, आम्ही कोणाकोणाची लक्षात ठेवणार? प्लीज जरा तुमचं रजिस्टर बघून सांगा हो, मधलं नाव अरविंद आहे की शंकर? अहो, नेमकी 2 मुलांची नावं एकच आहेत. आता आम्ही ॲडमिशन मिळालेला कोणता म्हणून समजावं? मी त्याची विनवणी करत होते. हे बघा बाई, आमचं डोकं खाऊ नका. रजिस्टर आमच्याजवळ नाही, तुम्ही सरळ प्रिन्सिपलना जाऊन भेटा. सगळा राग गिळून मी प्रिन्सिपलच्या ऑफिसकडे धावले. तो तिथे भलं मोठं कुलूप. पिऊननी सांगितलं, प्रिन्सिपल साहेब 2 दिवस बाहेरगावी गेलेत. मी डोक्यावर हात मारून घेतला. बहुतेक नेहमीच्याच अशा प्रकाराला घाबरून प्रिन्सिपल पालकांपासून दूर पळाले असावेत. आमचे हे नेमके वैऱ्यासारखे टूरवर गेले होते. माझ्या एकटीच्या डोक्यावर सगळं टेन्शन, शारीरिक मानसिक सारा त्रास मलाच भोगावा लागत होता. रात्री मनात विचार आला, दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शाळेत जायचं आणि बोर्डावरचा नुसता नंबर उच्चारायचा. 101 नंबर होता पप्पूचा. आणि फॉर्म आणायचा. त्या शंकर साठेच्या आधी फॉर्म मिळवायचा. काळजीने किती वेळ झोप येईना. शेवटी बेडवरून उठले आणि देवीच्या फोटोजवळ गेले. आमची कुलदैवत होती ती. मनोभावे म्हटलं, देवी, या संकटातून तार, तूच काहीतरी करू शकशील. पप्पूला इथे ॲडमिशन मिळू दे. मी 5 शुक्रवार कडक उपास करेन. देवीला नवस बोलल्यावर मला जर असं बरं वाटलं. रात्री 3लाच उठले मी. अंघोळ केली. कधी नव्हे ती मनोभावे देवाची पूजा केली आणि 4 वाजताच शाळेत आले. शाळेच्या गेटच्या कुलपापाशीच ठाण मांडलं. शाळेजवळच्या दुधाच्या बूथवर येणारे जाणारे लोक चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहत होते. पण मी तिकडे लक्षच दिलं नाही. 2 तास मी एकटीच कुलपाजवळ होते. आता बाकीच्यांची ॲडमिशन नक्की झाली होती, ते कशाला 7च्या आधी येतील? तो बिचारा शंकर साठे पण झोपला असेल आरामात. 6 वाजता एक एक करून पिऊन्स क्लार्क्स आले. सगळे माझ्याकडे विस्मयाने बघत होते. माझा चेहरा मख्ख. हळूहळू माझ्या मागे क्यू लागला. मी पाठीमागे वळून बघत नव्हते. त्या शंकर साठेचा मी धसकाच घेतला होता. 7 वाजता क्लार्कने कामकाजाला सुरुवात केली. मी शक्यतो हळू आवाजात, 101 नंबर, राजीव राजीव असं म्हटलं. क्लार्कचे कान तल्लख असावेत, कारण काय म्हणून खेकसला नाही. त्याने सांगितलं तिथे मी सही केली आणि फॉर्म हातात पडल्यावर जनलज्जेची पर्वा न करता मी धावत सुटले. लगेच टॅक्सी पकडली. घराशी आल्यावर टॅक्सीवाल्याच्या हातात 5ची नोट कोंबली. उरलेले पैसे घ्यायला सुद्धा मी थांबले नाही. धावत घरात जाऊन कपाटात चक्क लॉकरमध्ये मी फॉर्म ठेवला. तेव्हाच मी धड श्वास घेतला. आता शाळेत तो शंकर साठे नक्की गोंधळ उडवेल या विचाराने मी बावरले आणि सरळ घराला कुलूप ठोकून मी ताईकडे पळाले. ती दुसऱ्या दिवशी माझ्या घरी परतले. 3ऱ्या दिवशी बी फॉर्म शाळेत पोचवायचा होता. हे मद्रासहून अजून परतले नसल्यानं हा फॉर्मसुद्धा मलाच भरावा लागणार होता. फॉर्म उघडला. अरे बापरे, 1-2 नव्हे, चक्क 16 पानी फॉर्म होता. या फॉर्मला बी ऐवजी जी फॉर घोस्ट फॉर्म का नाही म्हणावं अशी माझ्या मनात शंका आली. फॉर्म भरताना मी जवळ चक्क डिक्शनरी घेऊन बसले होते. हो, उगीच आईचं स्पेलिंग वीक म्हणून मुलाला प्रवेश नाकारायचे. दुसऱ्या दिवशी फॉर्म सबमिट करायला जायचं होतं. आता काय होणार या कल्पनेनी मला सारखं गदगदून यायचं. त्या दुसऱ्याच राजीवला जर ॲडमिशन मिळाली असती, आणि तो अर्थातच फादरला जास्त आवडला असणार आमच्या अतिशहाण्या पप्पूपेक्षा, तर माझा फॉर्म अडवला जाणार.
गेले 5-6 दिवस रोज मला झोप नव्हती. काळजीने जीव हैराण झाला होता. माझं वजन नक्कीच 10 पाऊंडांनी घटलं असणार. फॉर्म सबमिट करायची वेळ 9 ते 1 होती. यावेळी मात्र मी अगदी 9ला जायचं ठरवलं. म्हटलं उगाच आधीपासून वादावादी नको कोणाशी. लाईन नेहमीप्रमाणे होतीच. मी गुपचूप क्यूत जाऊन उभी राहिले. माझा नंबर जवळ आल्यावर मी डोकावून बघितलं. एक लेडी क्लार्क टेबलाशी बसली होती आणि तिच्या पुढ्यात फाईल होती. माझा नंबर आणखी जवळ आला आणि मी चमकले. टेबलावरील कागदावर एका नंबरावर लाल शाईने गोल केला होता. मी टाचा उंचावून मान वाकडी करून नजर ताणून पाहिलं. हाय रे हाय, तो 101 नंबर होता. संपलं. हेची फळ काय मम तपाला, अशी आर्त तान मनात उमटली. माझे पाय लटलटू लागले. कुलकर्णींबाई आणि रिसबुडीनबाई खवचटपणे हसताना आलटून पालटून डोळ्यासमोर दिसू लागल्या. शेवटी चक्क माझाच नंबर आला. जीव मुठीत धरून मी फॉर्म तिच्याकडे सरकवला. ओ राजीव साठे. तिच्या काती भुवया बऱ्याच उंचावल्या. माझा जीव खलास झाला. ओ इट इज अरविंद. तिनं हास्य केलं. माझा जीव परत आला घाईघाईने. मग तिनं हसतच मला गंमत सांगितली. टायपिस्टच्या नजरचुकीने मधलं वडिलांचं नाव लिहायचं राहिलं होतं. काल मी फॉर्म नेल्यावर परत 101 नंबरासाठी डिमांड आली होती आणि एकच गोंधळ झाला होता. पण शेवटी योग्य पालकांनी फॉर्म नेल्याची खात्री झाली म्हणून सर्व क्लेरिकल स्टाफला सुप्रिटेंडनं बजावलं होतं की मधलं नाव अरविंद असेल त्यालाच 101ला ॲडमिशन द्यायची. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शेवटी देवी पावली होती. मी मनोमन देवीला थँक्स दिले. नंतर निरनिराळ्या 4 क्यूत उभं राहून तऱ्हेतऱ्हेच्या फिया भराव्या लागल्या. पण आता मन इतकं आनंदित झालं होतं की श्रम भासतच नव्हते. पण प्रत्येक क्लार्क 101 नंबर म्हटलं की दचकत होता आणि ओ अरविंद असं म्हणून समाधान व्यक्त करत होता. एकूण पप्पूच नव्हे तर पप्पूचा बापही या शाळेत गाजला होता म्हणायचा. ज्युनियर KG ॲडमिशनसाठी 300 रुपये एकूण फी भरून आणि तऱ्हेतऱ्हेच्या पावत्या, 2 फुटी स्लेट, छोटा टाय, स्कूल बॅच इत्यादी सामान कलेक्ट करून घामाघूम होऊन मी घरी परतले. घरात येऊन टेकते की नाही तोच बेल वाजवून कुलकर्णींबाई हजर. माझ्या मागावरच असावी. काय मिळाली का पप्पूला ॲडमिशन? शक्यतो कुचकटपणे हेरबाईंनी विचारलं. हो तर मी ऐटीत म्हटलं आणि माझं ॲडमिशन ॲडव्हेंचर तिला ऐकवू लागले. मनात म्हटलं हा आहे कॉलनीचा टेलिप्रिंटर. हिच्याजवळ सांगितलं की अख्ख्या कॉलनीला माझा पराक्रम कळेल, माझं कौतुक होईल. पण ती कसली खावचट बया. माझं बोलणं संपल्यावर ती शांतपणे म्हणाली, पण मिसेस साठे तुम्ही एवढा त्रास घेतलाच कशाला? मला नाही का सांगायचा तुमचा प्रॉब्लेम? अहो सेंट माईकच्या कमिटीवर माझ्या नंडेचा मावस दीर आहे. त्याने चुटकीसरशी ॲडमिशन दिली असतील. मी हॅ करत कुलकर्णीन कटली. माझा संताप झाला नुसता. वैऱ्यासारखा छळणारा गेला आठवडा डोळ्यासमोरून गेला. मला जाणीव झाली की आपल्याला खूप भूक लागली आहे. सकाळीच ताईने गड्याबरोबर माझ्या आवडीच्या कचोऱ्या पाठवल्या होत्या. पण त्या शंकर साठेने माझी तहानभूक उडवली होती. केवळ चहा घेऊन मी शाळेत गेले होते. मी लगबगीने डायनिंग टेबलपाशी गेले आणि बाऊलचं झाकण उघडलं. गोल तांबूस कचोऱ्या बघून तोंडाला पाणी सुटलं. एक कचोरी घेऊन मी तोंडाशी नेली आणि समोरच भिंतीवर असलेल्या कॅलेंडरकडे माझं लक्ष गेलं. तो शुक्रवार होता. कचोरी माझ्या हातून गळून पडली नि मी मटकन खाली बसले. हा एकच नव्हे तर असे अजून 5 शुक्रवार आणि तेही कडक करायचे होते. आत्ताच आपण ऐकलं दीपाली साठे लिखित सौ अनुराधा विनायक गटणे यांच्या आवाजात पप्पूची ॲडमिशन ही कथा एप्रिल 1981च्या माहेर मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती.
ही मेनका प्रकाशनची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.